इयत्ता 10वी सराव संच 1.1 क्वेश्चन 2 पाचवे उदाहरण. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. प्रथम समीकरणे मांडू. 5x + 2y = -3 पहिले समीकरण, x + 5y = 4 हे दुसरे समीकरण. या समीकरणामध्ये x या पदाचा लोप करू. त्यासाठी दुसऱ्या समीकरणास 5 ने गुणाकार करू. त्यामुळे वरील समीकरणातील पद सारखे मिळेल. 5x + 2y = -3 हे पहिले समीकरण आहे. या समीकरणास 5 ने गुणाकार केला असता 5 × x + 5y = 5 × 4. याचे उत्तर 5x + 25y = 20. त्यानंतर आपण दोन्ही समीकरणे मांडून घेऊ. पहिले समीकरण 5x + 2y = -3 आणि दुसरे समीकरण -5x + 25y = 20. +5x - 5x कट झाले. या ठिकाणी +2y आणि दुसऱ्या समीकरणामध्ये +25y आहेत. प्लसचे -25y झाले. -25y मधून 2y वजा केले असता -23y मिळतात. समीकरणाच्या पुढील बाजूस +20 चे -20 झाले. -3 आणि -20 यांची बेरीज झाली. ही बेरीज -23 येते. -23y = -23 हे आपणास समीकरण मिळते. म्हणून y = -23 / -23. भागाकारामध्ये मायनस मायनस प्लस झाले. 23 × 23 म्हणून y = 1. आता y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून x ची किंमत काढू. x + 5y = 4. x + 5 × 1 या ठिकाणी आपण y ची किंमत 1 ठेवलेली आहे. = 4. x + 5 = 4. x = 4 - 5. समीकरणाच्या डाव्या बाजूस 5 प्लसमध्ये आहे. उजव्या बाजूस गेल्यानंतर -5 होतील. म्हणून -5 मधून +4 वजा केले असता x = -1 येईल. म्हणून x = -1 आणि y = 1 या दोन किमती मिळाल्या. -1 आणि 1 ही या समीकरणाची उकल आहे.